यंदा पंतप्रधान मोदी करणार सभांचा विक्रम। पंतप्रधान देशभरात 180 सभा, 30 रोड शोसह 200 कार्यक्रमांचं आयोजन। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर 21 ते 24 एप्रिल दरम्यान बुलढाणा आणि यवतमाळ, परभणी दौरा करणार। मावळमध्ये काँग्रेसनं थांबवला संजोग वाघेरेंचा प्रचार, तर पुण्यामध्ये काँग्रेसच्या धंगेकरांचा प्रचार करू नका, ठाकरेंच्या सचिन अहिरांचा कार्यकर्त्यांना आदेश। ठाकरेंनी काँग्रेसला भिकेसारख्या जागा दिल्या। 2024 मध्ये काँग्रेस शून्यावर आऊट होणार, संजय निरुपमांचा हल्लाबोल। शरद पवारांच्या पक्षाची तिसरी यादी जाहीर। साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी। माढ्यातून कुणाला तिकीट हे अद्याप अस्पष्ट। पुण्यातल्या मोदी बागेत शरद पवारांची बैठक। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि विकास पासलकर पवारांच्या भेटीला। मोहित कंबोज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। भेटीचं कारण गुलदस्त्यात। सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। भंडाऱ्यात काल नाना पटोले यांच्या वाहनाला अपघात। प्रचार करून परतत असताना ट्रकनं दिली धडक। सुदैवानं नाना पटोलेंना दुखापत नाही। भाजपकडून नवं गाणं रिलीज। भाजपकडून गाण्यामध्ये 12 भाषांचा वापर। देशातील विविधता, एकता दाखवण्यावरती भर। वाशिमसह बुलढाण्यातील अनेक भागात तुफान गारपीट। रस्त्यावरती बर्फाची चादर पसरल्याचं चित्र। अवकाळीचा शेतकऱ्यांना मोठा फटका।